हाँ, ये मुमकिन है. लेखिका डॉक्टर तरु जिंदल. वाचक स्वर डॉक्टर अदिति कायमेघ. जब घर में छत है तो बहू को बाहर घूमने की क्या ज़रूरत. माया एंजेलो म्हणाल्या होत्या, प्रत्येक वेळी जेव्हा कोणतीही स्त्री कदाचित तिच्याही नकळत कोणताही दावा न करता स्वतःच्या हक्कांसाठी उभी राहते, तेव्हा ती प्रत्येकच स्त्रीकरिता उभी राहत असते. त्यामागे काय विचित्र कारण होतं माहीत नाही, पण आजारी लहान मुलांना त्यांचे आजी आजोबा, काका काकू वगैरे आरोग्य केंद्रात घेऊन यायचे. त्या बाळांच्या आया क्वचितच आलेल्या मला दिसायच्या. एके दिवशी एक आजी तिच्या 1 वर्षांच्या लहान नातवाला घेऊन आली. त्याला जुलाब होत होते. अम्माजी, या बाळाच्या खाण्यापिण्याविषयी आणि लसीकरणाविषयी काही महत्त्वाचे प्रश्न मला विचारायचे आहेत. तुम्ही कृपया त्याच्या आईला पाठवा, मी म्हणाले. तिची काय गरज आहे? काय विचारायचे ते मला विचारा ना. पण तुम्हाला या बाळाविषयीचे बरेच तपशील माहीत नाही आहेत. काल त्याने किती वेळा शू केली आणि आईने किती स्तनपान दिलं ते तुम्ही सांगू शकाल का? इतके प्रश्न न विचारता बद्रीनाथ औषधं देतो, ती बाई विरोध करत म्हणाली. मी अशीच औषधं देणार नाही. तुम्ही तर केंद्राच्या समोरच राहता. तुम्ही बाळाच्या आईला का पाठवत नाही? काय अडचण आहे? मग नाखुशीनेच माझ्याकडे पाहत ती म्हातारी बाई म्हणाली, ऐसे ही देख लो ना. नाही, कृपया तुम्ही तिला पाठवा. 1 तासाभरानंतर त्या बाळाची आई आली. तिच्या डोक्यावरून घुंगट घेतलेला होता आणि ती आणखी 3 नातेवाईक बायकांच्या गराड्यात होती. इतक्या कडक सुरक्षेची काय गरज होती, असा मला प्रश्नच पडला. अशाच दुसऱ्या एका प्रसंगी मी एका गरोदर बाईला तपासत होते. ती तिच्या सासूबरोबर तपासणीसाठी आली होती. तू सकाळ संध्याकाळ फिरायला बाहेर पडायला हवंस, म्हणजे मग तुझ्या आखडलेल्या सांध्यांना बरं वाटेल, मी म्हणाले. पण मी कुठे जाणार? ती बाई अवघडून म्हणाली. ती अगदी गरीब गाईसारखी खांदे पाडून मान खाली झुकवून बसली होती. तिच्यात आत्मविश्वासच दिसत नव्हता. तिच्या अवघडलेपणावरून आणि देहबोलीवरूनच समजत होतं की तिला तिच्या मनाप्रमाणे काही बोलण्या वागण्याचं स्वातंत्र्य नसणार. का? गावात चक्कर मार, नाहीतर शेतांमध्ये जा. बाहेर किती छान हिरवंगार आहे, तुला ताजंतवानं वाटेल. आमच्या घराला गच्ची आहे, ती तिथं चालू शकते. आमचं घर मोठं आहे, 3 मजली. अचानक तिची सासू मध्येच बोलली. गच्चीवरच कशाला? बाहेर का नाही? मी विचारलं. जब घर में छत है तो बहू को बाहर घूमने की क्या ज़रूरत है? ती म्हातारी बाई बरसली. अम्माजी, म्हणजे फक्त काही गरज असेल तरच माणसाने बाहेर पाऊल टाकायचं का? नुसती ताजी हवा खायला किंवा फिरायला कोणी बाहेर जाऊ नये का? तुम्ही सुद्धा जात नाही का? आमची गोष्ट वेगळी आहे. हम अब बडे हो गए है. आमच्या मुलांची लग्न झाली आहेत. आमच्या समाजात घरातल्या सुनांना बाहेर पाठवलं जात नाही. एखादी सून जर बाहेर पडली तर काय होईल? नाही मॅडम, ते चांगलं नाही. लोक काय काय बोलतील मग. मग ती कधी घराबाहेर पडू शकते, मी विचारलं. त्यांच्यातली ही पद्धत ऐकून मला कसं तरीच वाटत होतं. जेव्हा ती स्वतः सासू बनेल तेव्हाच. ओ, म्हणजे तिला सासू बनायला अजून किमान 20 वर्ष तरी लागतील. तोपर्यंत काय तिने फक्त पहिला मजला आणि गच्ची यातच दिवस काढायचे का? आमच्या गावांमध्ये हीच रीत आहे मॅडम. आम्ही पण आमच्या दिवसात असंच केलंय. तुम्हाला ते आवडायचं का? नाही मॅडम, पण काय करणार? जर तुम्हाला ते आवडायचं नाही तर तुमच्या सुनेलाही तोच त्रास झालेला तुम्हाला का हवाय? आम्ही काही करू शकत नाही मॅडम. वर्षानुवर्षे हे असंच चाललेलं आहे. डोक्यावरून घेतलेल्या घुंगटा आडून ती सून आमचं बोलणं गप्प राहून ऐकत होती. ठीक आहे अम्माजी,
जर तुम्हीसुद्धा तिच्यासोबत बाहेर फिरायला गेलात तर चालेल का? नाही, घराला गच्ची आहे, ती तिथं चालू शकते. मग मी विषय पुढं वाढवला नाही. इथे या सामाजिक प्रथांचा किती पगडा होता ते मला दिसलं. एखाद्या बाईला स्वतःला जी गोष्ट आवडत नसते तीच गोष्ट ती कालांतराने करायला लागते आणि त्याचं समर्थनसुद्धा करते. अशा खेड्यांमधल्या काही बायकांचं किती दमन झालेलं होतं ते मला पुन्हा एकदा कळून चुकलं. कॉलेजला न जाता तरुण मुली घरी बसून BAचा अभ्यास करताना मला दिसल्या. एकदा एका नवीन लग्न झालेल्या जोडप्याला शुभेच्छा द्यायला मी त्यांच्या घरी गेले तेव्हा मी त्या वधूला विचारलं, मग गीता, तुला गाव आवडलं की नाही? त्यावर ती उत्तरली, मॅडम कुठलं गाव? मी काहीच पाहिलेलं नाही आहे. मी घराच्या बाहेर पडू शकत नाही आणि दिवसा मी गच्चीवर जरी गेले तरी माझी सासू माझ्या अंगावर ओरडते. मला फक्त अंधार पडल्यावरच वर जायची परवानगी आहे. मग गाव दिसणार तरी कसं? मला त्या क्षणी इतकी सहानुभूती, असहाय्यता आणि संताप वाटला की माझ्या घशाला कोरडच पडली. साचून राहिलेल्या सांडपाण्यासारख्या असलेल्या इथल्या संस्कृतीची दुर्गंधी मला असह्य झाली. माझ्या लक्षात आलं की पुरुष घराबाहेर पडले की त्यांचा बाहेरच्या जगाशी झगडा सुरू होतो, पण बायकांचा झगडा मात्र घरातच सुरू होतो. कोणत्याही मुलीसाठी सोनं किंवा हिरे ही काही सर्वात मूल्यवान भेट नसते. सगळ्यात मूल्यवान असतं ते स्वातंत्र्य, तिच्या मनाप्रमाणे जगायचं स्वातंत्र्य. जेव्हा जेव्हा माझ्या प्रसूती कक्षात एखाद्या मुलीचा जन्म होतो तेव्हा तेव्हा मी तिच्या कानात कुजबुजत एक प्रार्थना म्हणते, लहानग्या मुली तू स्वतंत्र हो. बडकी नावाची साधारण माझ्याच वयाची एक तरुण बाई आमच्या आरोग्य केंद्रात साफसफाई करायची. तिची काम करायची कुवत जबरदस्त होती. तिचा नवरा पाटण्याला राहायचा, पण ती तिचं काम, घर आणि 4 मुलांना सहज सांभाळायची. तिच्याकडे पाहून मला खरोखरच कौतुक वाटायचं. एकदा ती तिच्या सर्वात लहान मुलाला घेऊन एकटी पंजाबला कशी जाऊन आली ते तिनं मला सांगितलं. पंजाबमध्ये कापणी झाल्यानंतर शेतात राहिलेला गहू तिनं गोळा केला आणि तो विकून आपल्या कुटुंबासाठी पैसे जमा केले. स्वतःच्या मालकीची लहानशी जमीन असलेल्या दुर्मिळ मुसहरांपैकी ती एक होती. गावात इतकी धाडसी आणि परंपरांपासून मुक्त असलेली बाई दिसणं आश्चर्याचीच गोष्ट होती. अशी आनंदात जगणारी बाई अपवाद होती का? मुसहरांच्या बायकांना कोणत्याही सोन्याच्या पिंजऱ्यात बंदिस्त केलेलं नव्हतं असं माझ्या लक्षात आलं. त्या कुठेही फिरू शकायच्या आणि स्वतंत्र होत्या. त्यांच्या कष्टांच्या कामामुळेच त्या अशा मुक्त होत्या. मला वाटलं की जर मी मसाढीत जन्माला आले असते तर मला बडकीच्या घरात जन्म घ्यायला आवडलं असतं. पैसा असलेल्या आणि उच्च जातीच्या घरात सोन्याच्या कैदेत राहण्यापेक्षा मी बडकीप्रमाणे स्वतंत्र राहून कष्ट करून पोट भरलं असतं. तरुण बायकांना असं घराच्या 4 भिंतीत बंदिस्त ठेवण्यामागे काय कारण असतं असा विचार मी करत होते. हळूहळू माझ्या लक्षात आलं की कोणत्याही घरात, कोणत्याही बाबतीत नवरा बायको अशी जोडी नव्हती. सासू सून अशी जोडी असायची. कितीतरी कुटुंबांमध्ये फक्त बायका होत्या, आजी, सासू, नणंद आणि सून. गावातले पुरुष हे मुख्यतः निवृत्त झालेले लोक होते. गावात तरुण पुरुष फारसे दिसायचेच नाहीत. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या फारशा संधीच नव्हत्या. त्यामुळे अशा गावातले पुरुष मुंबई, दिल्ली, अहमदाबाद सारख्या मोठ्या शहरांमध्ये कामाच्या शोधात जायचे. आपल्या शहरांमध्ये असे लोक कष्टाची कामं करताना दिसतात. महिनोन्महिने किंवा कधी कधी तर वर्षानुवर्षे ते शहरात गेलेले असायचे. ते फक्त 2 महत्त्वाच्या प्रसंगी गावात घरी यायचे, होळी आणि छटपूजा. त्यांच्या बायका त्यांची संपूर्ण आयुष्य किंवा प्रजननक्षम वर्ष एकट्यानेच घालवायच्या. दीपमालाचंच उदाहरण घेऊ. तिचा नवरा दूर गुजरातमध्ये होता. रोज ती एकटीच आपल्या संसारासाठी काबाड कष्ट करताना मला दिसायची. ती तिच्या 4थ्या मुलाच्या वेळी गरोदर होती. कुटुंब नियोजनाची काहीही माहिती नसल्यामुळे
दरवर्षी होळी किंवा छटपूजेला तिचा नवरा घरी आला की ती गरोदर राहायची. तो शहरात परतल्यानंतर संपूर्ण गरोदरपण आणि बाळाचा जन्म या काळात ती एकटीच असायची. प्रसूती व्हायच्या आधी शेवटच्या दिवसापर्यंत ती हातपंपावरून पाण्याच्या बादल्या भरून घराकडे खेपा मारताना दिसायची. संसाराचा गाडा एकटीने ओढताना तिला इतक्या आव्हानांचा सामना करावा लागायचा की कधी कधी ती हिस्टेरिकल व्हायची. अति ताणामुळे असा भीतीचा झटका आला की तिला संध्याकाळी आमच्या केंद्रात घेऊन यायचे. ही काही फक्त दीपमालाची कहाणी नव्हती. माझ्याकडे कितीतरी तरुण बायका यायच्या. घाबरं वाटतंय, छातीत दुखतंय, डोकं दुखतंय किंवा तत्सम तक्रारी घेऊन त्या यायच्या. त्या महिनोन महिने वेदनाशामकं घेत राहायच्या, पण त्यांना कायमस्वरूपी बरं वाटायचं नाही. याचं कारण उघड होतं. त्यांना जो अंगदुखी वगैरेचा त्रास होता त्याचं मूळ मानसिक स्वरूपाचं होतं. त्यांच्याशी संभाषण केल्यावर समजलं की त्यांचे नवरे दूर शहरात राहायचे आणि त्यांच्या घरी नसण्याने या बायकांवर खोलवर मानसिक परिणाम व्हायचा. पण त्यांच्या या परिस्थितीवर तसा काही उपायही नव्हता. या तरुण बायका स्वतः सासू बनेपर्यंत त्यांना घरातून बाहेर का पडू द्यायचे नाहीत हे आता उघडच होतं. कारण त्यांचे नवरे कायम दूर राहत असताना घरच्यांना काहीही गुंतागुंती व्हायला नको असायच्या. ही सामाजिक मूल्य जपणारी व्यवस्था पाहून मला फार दुःख झालं. म्हणजे आयुष्यभर बंदिवासात राहणं चालेल, आयुष्यभर लैंगिक उपासमार झाली तरी चालेल, पण वाटेल ते झालं तरी बाई लैंगिकदृष्ट्या शुद्ध राहणं महत्त्वाचं. या गावातल्या पुरुषांनी कामाकरता शहरात जाण्याच्या पद्धतीमुळे गावांमधलं सामाजिक आणि खाजगी जीवन कोलमडून पडलंय. पुरुष शहरांमध्ये कष्ट उपसत होते आणि त्यांच्या बायका गावामध्ये, आणि तरीही त्यांना अधिक चांगल्या प्रतीचं आयुष्य मिळू शकत नव्हतं. मग शहरात मिळणारा जास्तीचा पैसा या ताणापेक्षा आणि दुःखापेक्षा अधिक मोलाचा होता का?